रामकृष्ण हरी मंडळी, आज आहे आषाढी एकादशी. आषाढी एकादशीच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. ही जेवढी देवाची भांडी आहेत ना पूजेची, ती काल घासणार होते पण ती काय घासून झालीच नाही. म्हणून आज सकाळी लवकर उठले, आंघोळ वगैरे केली, सगळ्यात अगोदर हेच काम करायला घेतलं. पूजेची भांडी वगैरे घासून घेतली. म्हणलं मंदिराची पण आज पूर्ण क्लिनिंग करून घेऊया. आज स्वयंपाक पण नाही, सुट्टी पण होती, तर चला म्हणलं याची पूर्ण अशी डीप क्लिनिंग करूया. तर अगोदर जेवढे कपाटामध्ये सामान होतं पूजेचं तेवढं काढून घेतलं आणि जागच्या जागेवर त्याला आतमध्ये पुसून वगैरे घेतलं. आणि नंतर जे मंदिर आहे वरती ठेवलेलं त्यातली पण देव वगैरे काढून ठेवले व्यवस्थित. आणि नंतर ते पूर्ण कपट उचललं, त्याच्या खालती पण पूर्ण अशी झाडू वगैरे मारली, पुसून घेतलं, गोमूत्र वगैरे गंगाजल टाकलं आणि परत जागच्या जागेवर कपाट ठेवलं. आणि मंदिराच्या खालती ड्रॉवर होतं ते पण होतं, तर त्याच्याकडून ते पण खूप घाण झालं होतं, तर ते साफ वगैरे करून घेतलं. नंतर देवपूजा वगैरे अशी व्यवस्थित केली, रांगोळी वगैरे काढली. आज एकादशीची, दररोज तर अशी काढत नाही. पूर्ण मंदिर असं क्लीन झालेलं होतं. तर हे कपाटामध्ये बघा जेवढं काही पूजेचं सामान आहे ते व्यवस्थित असं ठेवलं होतं. आणि दररोजची जी भांडी लागतात ती पण अशी व्यवस्थित ठेवून दिली. पाऊस पडायला लागला तेव्हापासून पोपट मात्र सकाळ संध्याकाळ येत राहतात आणि त्यांचा कालवा खूप असतो. तर ऋषी पण मस्त बघत असतो पोपट आले की, त्यांचा आवाज आला की. आणि बटाटे वगैरे मी कुकरला लावून घेतले, आज एकादशी आहे तर. आणि हे दही पण घेऊन आले होते, तर हे दही वगैरे पण मी सोडून ठेवलं. जास्त काय असं फराळाचं वगैरे आम्ही बनवलं नाही, फक्त साबुदाणा खिचडी आणि दही तेवढं होतं. आणि चहा वगैरे मला तर प्यायला आवडतो, पण ह्यांना चहा जास्त आवडत नाही, म्हणून आता मिल्कशेक बनवलं आणि नंतर आम्ही दोघांनी मिल्कशेक पिलं. आम्हाला जायचं होतं विठ्ठल रखुमाईच्या मंदिरात, पण रुद्रची वाट बघत होतो, तो गेलेला होता क्लासला, तर तो काय आला नव्हता. म्हणून मग साबुदाणा खिचडी वगैरे मी इथे बनवून घेतली. आणि साबुदाणा खिचडी बनवून झाली तरी तो काय आलेलाच नव्हता. त्याचा क्लास सुटणार आहे 12:30 वाजता. तर मग आहेत तेवढी म्हणलं भांडी वगैरे आपण घासून घेऊया. आणि नंतर ऋषी बघा काय करतो, मंदिराच्या तिथली पूर्ण रांगोळी वगैरे पुसली, प्रसाद वगैरे खाऊन घेतला. आणि हा असंच करतो म्हणून मी रांगोळी काढत नाही. आणि नंतर निघालो आम्ही मंदिरात जाण्यासाठी. तर इथे खालती मांजर भेटली, तर ऋषी मांजरीला पकडतो वगैरे. तो अजिबात प्राण्यांना घाबरत नाही. मंदिराच्या तिथे पण खूप रांग होती दर्शनासाठी, तर मग आम्ही तसेच उभे राहिलो. आणि पाऊस पण यायला लागला, तर हे थोडंसं मंडप टाकलेलं आहे तिथे ऋषीला घेऊन उभा राहिले. आणि रुद्रचं लक्ष गेलं ऋषीच्या पायाकडे, त्याचा पाय बघत होता. नंतर त्या तिघांचे पण पाय त्याने चेक केले, तर बोलतो मम्मी आमच्या तिघांचे पाय सेम टू सेम दिसतात, तुझा पाय वेगळा दिसतो. नंतर आम्ही मंदिरामध्ये मस्तपैकी असं दर्शन केलं. आणि नंतर संध्याकाळी फराळामध्ये बनवली मखाना खीर. आणि बटाटे पण सकाळी उकडलेले होते, साबुदाणा एकदमच भिजवलेला असतो, तर छान वडे वगैरे असे बनवून घेतले आणि आम्ही असा फराळ केला. चला बाय.